नागपूर महापालिका निवडणूक निकाल 2026च्या मतमोजणी सुरू आहे। मतमोजणीत भाजपा उमेदवारांनी आघाडी घेतली आहे। थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी समोर आलेल्या पुसणाऱ्या शाईच्या प्रकरणावर मतचोरी करणे हा देशद्रोही गुन्हा आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यात सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान राजकीय वातावरण तापले असून प्रमुख उमेदवार वसंत मोरे सध्या पिछाडीवर असल्याचे चित्र समोर आलंय। वसंत मोरे समर्थकांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। छत्रपती संभाजीनगर मधील मतदान केंद्रांमध्ये प्रवेश देण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला। कार्यकर्त्यांना पोलिसांनी जनावरांसारखे मारले, ही पोलिसांची मस्ती आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली। शिवसेना, भाजप महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात काटेकी टक्कर सुरू असतानाच बीएमसी निवडणूकचा पहिला निकाल हाती लागलाय। प्रभाग क्रमांक 183 येथून काँग्रेसच्या तिकिटावर आशा काळे विजयी झाले आहे। मुंबईत वापरण्यात येत असलेल्या पाडू यंत्राचा वापर राजकीय पक्षांना माहिती न देता करणे हा निवडणूक आयोगाचा गलथानपणाच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत व्यक्त केलंय। जळगावमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपने आपलं पहिलं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपचे राजेंद्र घुगे पाटील हे विजयी झाले आहेत। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात रात्री उशिरापर्यंत खलबते झाली आहे। भाजपला वगळून झालेल्या या बैठकीमुळे महायुतीतील बेबनाव उघड झालाय। फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथे 31 वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, पण माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना एक खास भेट मिळण्याची शक्यता असून MMRDA कडून अर्धवट सुरू असलेली मेट्रो 2B आणि मेट्रो 9 मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।